functioning by using the brain. So just see here, when that brain work to regulate that kidney function, the condition is that where that solute concentration is more in glomerular capillaries or afferent arterioles. जे afferent arterioles आहेत यांच्यामध्ये जेव्हा सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल म्हणजे जास्त दूषित घटक रक्तामध्ये वाढले, when blood carries more solutes, when blood carries more solutes, then they remove and regulated by hypothalamus. कंडिशन अशी आहे की जेव्हा ब्लड मध्ये जास्त प्रमाणात सोल्यूट होते, ओके, एखाद्या ड्रग्स एखाद्या प्रकारचे जे काही अदर सबस्टन्सेस आहेत ते जेव्हा जास्त होतील त्यावेळेला काय केलं जाईल तर ती फंक्शनिंग रेग्युलेट करणं आणि ते सबस्टन्सेस रिमूव्ह करणं हे काम हायपोथॅलॅमस करेल. कसं करेल तर बघा, व्हॉट एक्झॅक्टली दॅट मेकॅनिझम इज ऑकर्ड. मेकॅनिझम कसा आहे बघा एक्झॅक्टली या कंडिशन मधला. नंबर 1 स्टेप, blood from afferent arteriole carries more solutes. Blood from afferent arteriole carries more solutes. Okay, जे काही afferent arteriole, we know that the afferent arteriole is nothing but the arteriole which receive the blood from renal artery. renal artery कडचं ब्रांचिंग होऊन जी तयार झालेली आर्टरी तिला तुम्ही म्हणता afferent, आणि जी बाहेर जाणारी आहे तिला म्हणलं जातं efferent. This is a network, capillary network. Okay, so that is afferent, efferent, and here that structure which is located is in such a kind of cup-like structure, and this cup-like structure is known as Bowman's capsule. So that blood is entering here, जेव्हा blood इकडे येईल, and that blood which carry the more solutes, just keep in mind that blood which carry the more solutes. Okay, so blood from afferent arteriole carries more solutes, जास्त solutes असतील. So there are such kind of receptor proteins. या ठिकाणी इथं 2 receptor protein, and that receptor protein they receive the information. ओके, याच्यातले जे काही सोल्यूट आहेत त्या सोल्यूटची इन्फॉर्मेशन रिसीव्ह करतात. दॅट रिसेप्टर्स आर नोन ॲज ऑस्मोरिसेप्टर्स. ऑस्मोरिसेप्टर्स get activated. Osmoreceptors get activated. Osmoreceptor activated होती. Okay, osmoreceptors get activated. Okay, आणि osmoreceptor activate झाल्यामुळं, okay,
ऑस्मोरिसेप्टर हे जे असतात ते काय करत असतात, दे रिसीव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट द सोल्यूट, बिकॉज द वर्ड ऑस्मो इज नथिंग बट द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. द सोल्यूटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात ऑस्मोरिसेप्टर्स, and that information is sent to osmoreceptors, get activated, send impulses or impulses to hypothalamus. हायपोथॅलॅमसला इन्फॉर्मेशन सेंड केली जाते, सेंड इम्पल्सेस टू हायपोथॅलॅमस. मग हायपोथॅलॅमस हा ब्रेनचा पार्ट आहे. ओके, फोर ब्रेन मध्ये बेसिकली थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, इपिथॅलॅमस असे तीन भाग आहेत. तर याच्यामधला जो पार्ट आहे इनडायरेक्टली या हायपोथॅलॅमस, हा हायपोथॅलॅमस काय करतो, त्याच्या खाली एक ग्रंथी असते, इथं असतो तो हायपोथॅलॅमस. ओके, जे पिट्युटरी ग्लँड अशी असते. याच्याबद्दल एकदम बॅकला याच्या हे जर असं पूर्ण काढलं ना असं याच्या आतमध्ये डिप्रेशन लाईट, दिस इज कॉल्ड अ सेला टर्सिका, आणि त्याच्यात बसलेलं. ओके, त्याच्यात बसलेलं आहे. तर याला म्हणलं जातं, आणि याच्यात ब्लड व्हेसलचं नेटवर्क आहे असं. याला म्हणायचं अँटीरियर पिट्युटरी याला, आणि हा जो आहे ना याच्यात असे नर्व आहे. याला म्हणायचं पोस्टेरियर पिट्युटरी. काय म्हणायचं, पोस्टेरियर पिट्युटरी. Send impulse to the hypothalamus. Number next. Hypothalamus the partly information sent impulses to hypothalamus. Then third one thing, again next one thing, that is nothing but hypothalamus. Hypothalamus काय करतो, स्टिम्युलेट्स, जाग करतो, ऍक्टिव्ह करतो, स्टिम्युलेट्स टू पोस्टेरियर पिट्युटरी. मला पोस्टेरियर पिट्युटरी और न्यूरो हाइपोफाइसिस. ओके, so hypothalamus stimulates to posterior pituitary or neurohypophysis. posterior pituitary याला दुसरं नाव आहे न्यूरोहायपोफायसिस. याला स्टिम्युलेट कर. पर काय करायचं त्याला स्टिम्युलेट करून, पोस्टेरियर पिट्युटरी ही न्यूरोहायपोफायसिस याला स्टिम्युलेट करेल, म्हणजे ऍक्च्युअली हायपोथॅलॅमस याला स्टिम्युलेट करेल या पोस्टेरियर पिट्युटरीला. ओके, कशासाठी, स्टिम्युलेट टू पोस्टेरियर पिट्युटरी and release to release for releasing ADH, that is anti-diuretic or factor or हार्मोन. एंटी-डायुरेटिक हार्मोन तयार करेल. कोण तयार करेल, एडीएच. ऍक्च्युअली एडीएच तयार करेल हायपोथॅलॅमस, बट विच इज स्टोर्ड इन पोस्टेरियर पिट्युटरी. हा तयार होतो इथल्या नर्व मधून, इथं येतो, इथं साठवला जातो या पोस्टेरियर पिट्युटरी. आणि जसं सिग्नल हा हायपोथॅलॅमस, हा वरचा भाग म्हणजे हायपोथॅलॅमस, हा सिग्नल देईल याला, त्यावेळेस तो रिलीज केला जाईल, म्हणजे सोडला जाईल कुठं, रक्तामध्ये, एडीएच. ओके, रिलीजिंग एडीएच इनटू ब्लड. कुठं, ब्लड मध्ये रिलीज केला जाईल एडीएच. आणि एडीएच ब्लड मध्ये रिलीज केल्यामुळं काय होतं बरं, ऍज द एडीएच इज रिलीज इनटू ब्लड, एडीएच काय करतो माहितीये का, एडीएच इन किडनी, बघा आता इन किडनी कॉज वेसोकन्स्ट्रिक्शन. काय म्हणून आणतो, वेसोकन्स्ट्रिक्शन ऑफ afferent arteriole. afferent arteriole चं काय घडून आणलं जातं,
वेसोकन्स्ट्रिक्शन घडून आणलं जातं. दॅट afferent arteriole which undergo वेसोकन्स्ट्रिक्शन. वेसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे ब्लड वेसल आकुंचन पावणं. कशासाठी आकुंचन पावायचे? कारण याच्यात सोल्यूट जास्त आहे आणि जर जास्त प्रेशर आलं तर कदाचित ते सोल्यूट जास्त इकडे फिल्टर मध्ये जाते. जर प्रेशर जास्त नाही झालं तर ते तसेच पुढे निघून जाते. जसं चहा चाळणीत टाकला, जर चाळणीला त्या चहाला जर त्या पत्तीला जर तुम्ही दाबलं, प्रेस केलं तर जे सगळा चहा खाली येईल, त्यासोबत थोडी पत्ती बी येईल, सोल्यूट पण येईल. तसं इथं प्रेशर जास्त तयार झालं तर हे खाली येऊ शकतं. लक्षात घ्या, हे खाली येऊ शकतं. ओके, त्यासाठी बेसिकली जर तुम्ही बघितलं तर afferent arterialचं काय होईल? याचं या ठिकाणी वेसोकन्स्ट्रिक्शन होईल आणि वेसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे EDH होईल. हेन्स म्हणून EDH also known as vasopressin. Okay, EDH also known as vaso. लक्ष द्या बघा, खिडकीत काही वेसोकन्स्ट्रिक्शन होत असेल तर बघा, पण इकडे वेसोप्रेसिन होतं. ओके, वेसोप्रेसिन म्हणजे काय? अल्टरनेट नेम ऑफ EDH. वेसोप्रेसिन काय? हा, कशामुळे म्हणलं याला वेसोप्रेसिन या EDH ला? कारण याच्यामुळे काय होतं? वेसोकन्स्ट्रिक्शन ऑफ afferent arteriole. afferent arterioleचं वेसोकन्स्ट्रिक्शन घडून आणलं जातं, म्हणून त्याला म्हणलं वेसोप्रेसिन. बर, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं जर समजा रक्तवाहिनी दाबली, जास्त फिल्टर तयार झालं इथं, तर आता ह्या GFR रेट वाढेल. याच्यामुळे काय होईल बरं? GFR वाढेल. कुणामुळे GFR वाढेल? या केसमुळे, EDH मुळे. आणि GFR वाढल्यामुळं, ओके, GFR वाढल्यामुळं त्यातलं, ओके, also stimulates, EDH अजून कुणाला स्टिम्युलेट करतो? also stimulates to DCT to reabsorb more and more water. ओके, जास्तीत जास्त वॉटर रिअब्सॉर्ब करायला, DCT to reabsorb more water. जास्तीत जास्त वॉटर रिअब्सॉर्ब करण्यासाठी काय केलं जातं इथं? EDH परमिशन देतो DCT ला की तू काय कर, मी इथं फिल्टर करेल आणि तू मात्र पुन्हा त्यातलं सगळं वॉटर काय कर, जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब कर, जेणेकरून काय होईल? इट मेक्स युरिन more concentrated. Okay, it makes urine more concentrated. There is a hypertonic urine formation. Hypertonic urine तयार. कसली urine? Hypertonic urine तयार. Okay, so याच्याशी कन्सेप्ट होत आहे. Okay, so condition या पद्धतीने also that is known as a vasopressin. So stimulate to DCT to reabsorb the more water, makes urine more concentrated, so that is a hypertonic urine. Okay, या पद्धतीने हा मेकॅनिझम असतो. एकदम सिंपल आहे. पुन्हा एकदा बघून घ्या काय काय झालंय तर, जेव्हा ब्लड मध्ये जास्त सोल्यूट असतील, जास्त ड्रग्स असतील, जास्त अँटीबायोटिक्स असतील, जास्त घातक पदार्थ असतील, त्यावेळेस त्या ब्लड मधले जे घातक पदार्थ आहेत ते काढून टाकणं आणि नॉर्मल रेग्युलेट करणं, याच्यासाठी ब्रेन म्हणजे ब्रेनचा हायपोथॅलॅमस काम करतो ऍज अ ऑस्मो रेग्युलेटर म्हणून, ऑस्मो रेग्युलेटरी सेंटर म्हणून काम करतो हायपोथॅलॅमस. ओके, and generally how it control? So it control particularly that solute concentration. Whenever that blood which carry the more solutes, the receptors which are located on the
that lining of afferent arteriole. Afferent arteriole मध्ये जास्त सोल्यूट असल्यानंतर जे ऑस्मोरिसेप्टर्स आहेत ते याच्यामध्ये बसले, ते गेट ऍक्टिव्हेटेड, ते ऍक्टिव्ह होतील, ते जागृत होतील. And because of them, so they actually they send information toward the brain. Okay, that is hypothalamus. ते काय करतील, त्यांची इन्फॉर्मेशन हायपोथॅलॅमसला देतील. And hence that hypothalamus stimulated okay to the posterior pituitary, also known as a neurohypophysis. हा हायपोथॅलॅमस काय करेल, हे माहिती पाठवलेला हायपोथॅलॅमस ब्रेनचा, तो या पोस्टीरियर पिट्युटरीला, वरती हायपोथॅलॅमस आहे, खाली पोस्टीरियर पिट्युटरी, अँटेरियर इकडच्या साईडला पोस्टीरियर, तर हिला स्टिम्युलेट करेल. तू काय कर, तू रिलीज कर कोणता हार्मोन, एडीएच. एडीएचचा फुल फॉर्म अँटी डायुरेटिक हार्मोन. अँटी म्हणजे अगेन्स्ट, डायुरेटिक, डायुरेसिस म्हणजे या ठिकाणी प्रिव्हेंट द वॉटर लॉस. वॉटर लॉस प्रिव्हेंट केला जातो इथे लक्षात. ओके, म्हणजे वॉटर लॉस प्रिव्हेंट करणारा हार्मोन आहे, त्याचं नाव आहे एडीएच. ओके, म्हणजे एडीएच काय करतो, वॉटर लॉस होऊ देत नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्ट्रेशन पण व्यवस्थित करतो. अँटी डायुरेटिक हार्मोन इन टू ब्लड. सो दॅट एडीएच इन किडनी, जेव्हा एडीएच रक्ताद्वारे किडनीमध्ये जाईल, किडनीमध्ये गेल्यावर तो वेसो कन्स्ट्रिक्शन घडून आले, म्हणजे रक्तवाहिनी जी आहे तिच्या आतमध्ये आकुंचनपणा घडून आले. इट कॉज द कन्स्ट्रिक्शन, and actually that constriction which leads to increase in blood pressure, and as the blood pressure increase, so that filtration can occur with a more rate. That rate of GFR is more than 125 ml per minute. त्याच्यापेक्षा जास्त GFR वाढेल, जास्त फिल्ट्रेट तयार होईल. जास्त फिल्ट्रेट तयार झाल्याच्या नंतर बेसिकली हे फिल्ट्रेट पुढे जाईल, आणि तसंच ते युरिन मध्ये जाऊ नये म्हणून हा एडीएच काय करतो, पहिलं काम करतो वेसो कन्स्ट्रिक्शन, म्हणून त्याला वेसोप्रेसिन म्हणायचं, रक्तवाहिनीला आकुंचन पावतो. दुसरं काम करतो स्टिम्युलेट डीसीटी, डीसीटीला स्टिम्युलेट करतो. कशासाठी स्टिम्युलेट करतो, स्टिम्युलेट डीसीटी टू रिलीज द टू रिअब्सॉर्ब, सॉरी टू रिअब्सॉर्ब द मोर वॉटर, अँड विच मेक्स द युरिन मोर कॉन्सन्ट्रेटेड. याच्यामुळे युरिन कशी बनेल, इट बिकम्स मोर कॉन्सन्ट्रेटेड. अशा प्रकारचा पार्ट आहे. दिस इज अ हायपरटोनिक युरिन. ही असेल हायपरटोनिक युरिन. अगदी व्यवस्थितरित्या बघून घ्या. म्हणजे द रोल ऑफ एडीएच इज मच सिमिलर ॲज अँजिओटेन्सिन सेकंड, कारण त्याच्यातही रेट कमी झाल्यावर वाढवण्याचंच काम केलं जातं, इथेही तेच करायला लागेल. आणि तिसरा आणि शेवटचा मेकॅनिझम रेग्युलेशन बाय हार्ट. How that heart involved to regulate the blood pressure. Heart कसं इन्व्हॉल्व होतं ब्लड प्रेशर रेग्युलेट करायला बघा. कंडिशन इज दॅट more blood flow or pressure, more blood flow or pressure in kidney and heart, more blood pressure or blood flow is in kidney, okay, which may cause the damage in kidney. So that's why actually, so heart get activated to control that. Okay, more blood pressure in kidney, so which cause to increase glomerular filtration rate. GFR वाढू शकतो खूप जास्त. ओके, as well harms to kidney. किडनीला, ब्रेनला, मेजर ऑर्गनला इजा होऊ शकते if that blood pressure is more is in body. Hypertension तुम्हाला माहिती आहे या पद्धतीने. तर to control them, so the mechanism is like that. आता हे खूप छोटा सोपा सिंपल मेकॅनिझम. काय होतं बघा, ब्लड इन atria of heart, blood in atria of heart stimulates to produce कोण तयार होईल, ब्लड इन atria of heart stimulates to produce
one hormone called as ANF. ANF. Atrial natriuretic factor. Atrial natriuretic factor. ANF रिलीज केला जातो. कोण करते ANF तयार? ANF is produced in atria of heart. हार्टच्या atria मध्ये ANF तयार होतो. Okay, so that is blood in atria of heart stimulate to produce ANF. आणि हा ANF काय करतो माहितीये का? This ANF, हा ANF जो काय आहे, ANF हा किडनी मध्ये गेल्याच्या नंतर हार्टच्या कुणी तयार केला? आर्टरियाने. हृदयाचे जे कप्पे आहेत वरचे त्या कप्प्याने तयार केला. ओके, त्याचं नाव आर्टरिया. आर्टरियाने तयार केला ANF. ANF इन किडनी. किडनी मध्ये गेल्यावर काय घडून होतो बघा. ANF इन किडनी कॉज वेसोडायलेशन. काय घडून आणतो तो? वेसोडायलेशन. डायलेट करणं म्हणजे मोठं करणं बरं का. डायलेट करणं म्हणजे काय करणं? मोठं करणं. ओके, वेसोडायलेशन म्हणजे मोठं करणं आणि वेसोकन्स्ट्रिक्शन म्हणजे आकार छोटा करणं. ओके, सो ANF इन किडनी कॉज द वेसोडायलेशन. आणि वेसोडायलेशन झाल्यामुळे काय होतं माहितीये का? हेन्स blood flow decrease, blood pressure decrease, and as a decrease in blood pressure cause to reduce. काय कमी होतं? cause to reduce GFR. ओके, या पद्धतीने GFR कमी केला जाईल. वाढलेला GFR कमी केला जाईल. कारण ब्लड फ्लो जर वाढलं तर प्रेशर जास्त असतं. ब्लड फ्लोच आता काय झाला? कमी झालाय. का? कारण पाईपचा आकार वाढवलाय. पाईपचा आकार कमी केला प्रेशर आणि पाईपचा आकार मोठा केला प्रेशर कमी. याच्यात प्रेशर काय झाले? कमी झाले. त्याच्यामुळे काय होईल? नॉर्मली रेग्युलेशन होईल. याच्यात नॉर्मल रेग्युलेशन आपल्याला बघायला मिळेल. लक्षात या पद्धतीचा हा पार्ट. म्हणजे हा ANF पुन्हा कुणाच्या अगेन्स्ट काम करायला लागलाय? ANF विच वर्क अगेन्स्ट. ओके, ANF हा तिघांच्या अगेन्स्ट काम करायला वर्क अगेन्स्ट. ओके, पुन्हा कुणाच्या अगेन्स्ट काम करायला जातो? रेनिन असेल, अँजिओटेन्सिन असेल, अँजिओटेन्सिन से काय PDH असेल. या सगळ्यांच्या अगेन्स्ट काम करण्याचं काम कोण करायला आहे? तर ANF करायला आहे. रेनिन, अँजिओटेन्सिन, ADH अँटी डाययुरेटिक हार्मोन यांच्या अगेन्स्ट काम करायला. म्हणजे तुमचा रास मेकॅनिझम जो आहे RAAS याच्या अगेन्स्ट वर्क करायला ANF. ओके, सो या पद्धतीचा पार्ट आहे. म्हणजे ते बाकीचे काय करायचे? वेसोकन्स्ट्रिक्शन आणि हे काय करतोय? वेसोडायलेशन. ओके, या पद्धतीचा हा पार्ट आहे. अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण बघून घ्या. या ठिकाणी आपण हा भाग थांबूया. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट लर्न करूया. जस्ट राईट डाऊन.